नमस्कार मित्रो, बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी, बांधकाम कामगार जर असाल तर नूतनीकरण कसं करावं याबद्दलचा मागील व्हिडिओ बनवलेला होता। तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने बांधकाम कामगार नवीन नोंदणी तसेच नूतनीकरण करू शकत होता। पण आता बांधकाम कामगारांची नोंदणी तसेच नूतनीकरण कसे करावं याबद्दलच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे। तुम्ही जर बांधकाम कामगार असाल, नोंदणीकृत असाल तर बांधकाम कामगारांच्या अनेक योजना राबवलेल्या आहेत। त्या योजना कोणकोणत्या याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय। त्याबद्दलचं अनुदान कसं मिळवावं, बांधकाम कामगारांच्या योजनेसंदर्भातील अधिकची माहिती पाहण्यासाठी खाली व्हिडिओ देण्यात आलेले आहेत, ते जाऊन पाहू शकता। आता नवीन बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी, नूतनीकरण कसं करावं, चला तर व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। मित्रो, बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी आपण mahabocw.in या वेबसाईट वरती येत होता। यानंतर पहा, इथे आल्यानंतर कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन हा ऑप्शन होता, यावरती क्लिक करत होता। यानंतर पहा, नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी ऑप्शन ओपन होत होता, पण सध्या हे ऑप्शन बंद आहेत। पहा, पुन्हा एकदा मी क्लिक करतोय, लाईव्ह तुमच्या समोर पुन्हा आपण तिथेच येतोय। म्हणजेच पहा, आता आपल्याला ऑनलाईन रिन्यूअल कसं करायचं ते पाहूया। इथे वर्कर ऑनलाईन रिन्यूअल वरती क्लिक केलं, पुन्हा आपण त्याच वेबसाईट वरती येत आहे। पहा, इथे क्लिक केल्यानंतर पुन्हा आपण त्याच वेबसाईट वरती येतोय, म्हणजे वेबसाईट वरती नवीन रजिस्ट्रेशन तुर्तास थांबलेलं आहे। आता त्याबद्दलचं नोटिफिकेशन सुद्धा या वेबसाईट वरती देण्यात आलेलं आहे। पाहू शकता जे नोटिफिकेशन काय आहे। इथे पहा, नव्याने नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे। म्हणजे काय, जर नव्याने नोंदणी किंवा नूतनीकरण म्हणजे रिन्यूअल करायचं असेल तर तुमची जी काही दस्तऐवज आहेत ओरिजिनल ती घेऊन संबंधित बांधकाम कामगारांनी मूळ कागदपत्रासह नजीकच्या तालुका ठिकाणी आपलं सुविधा केंद्र आहे बांधकाम कामगारांसाठी, त्या सुविधा केंद्रात उपस्थित राहायचं आहे आणि आपलं नवीन नोंदणी किंवा नूतनीकरण करून घ्यायचं आहे। आता नवीन नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहेत ते आपण आता जाणून घेऊया। इथे पाहू शकता, कामगार आणि कामगार नोंदणी हा पर्याय आहे। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर इथे नोंदणी पात्रता निकष पाहू शकता। 18 ते 60 वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार असणं गरजेचं आहे। मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार असणं महत्त्वाचे आहे। नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र कोणते पहा, मंडळात नोंदणी करण्याकरिता फॉर्म V भरून खालील प्रमाणे दस्तऐवज अर्ज सादर करणे अनिवार्य आहे। वयाचा पुरावा, त्याचबरोबर 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, ओळखीचा पुरावा, पासपोर्ट आकाराचे 3 फोटो। आता नोंदणी फी किती रुपये असणार आहे, 1 रुपये आणि वार्षिक वर्गणी फी म्हणजे नूतनीकरण हे 1 रुपये असणार आहे। आता पहा, अशा पद्धतीने आपल्याला ही कागदपत्र घेऊन कोणत्या ठिकाणी जायचं आहे, तालुका ठिकाणी सेतू केंद्र आहे बांधकाम कामगारांचं, त्या ठिकाणी जायचं आहे आणि नोंदणी करून घ्यायची आहे। आता पहा, जर आपली पात्रता तपासायची असेल आणि नोंदणी करायची असेल तर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करत होतो, पण इथे पहा आपली जन्मतारीख टाकतो। इथे तुम्हाला या ज्या काही अटी आहेत त्या म्हणजे 90 दिवसाचे प्रमाणपत्र, त्याचबरोबर पत्त्याचा पुरावा आहे का, आधार कार्ड आहे का, तर टिक मार्क करतो आणि पात्रता तपासा यावरती क्लिक करतो। पहा, यावरती क्लिक केल्यानंतर पहा तुम्ही नोंदणी करणार आहात का, ओके या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर पहा पुन्हा रिडायरेक्ट कुठे होतोय तर आपण मेन पेज वरती, म्हणजे इथे डायरेक्टली नोटिफिकेशनच दिलेलं आहे की नव्याने नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहायचं आहे। आता ही अपडेट बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाची आहे, कारण ज्यांना बांधकाम कामगार म्हणून नूतनीकरण तसेच नव्याने नोंदणी करायची आहे त्यांना खूप महत्त्वाची आहे। त्यांना हा व्हिडिओ शेअर करा। आपण बांधकाम कामगार आहात, नूतनीकरण करणार आहात तर महत्त्वाचा व्हिडिओ आहे। त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या अनेक योजना आहेत, त्या योजनेचा व्हिडिओ पाहण्यासाठी इथे प्लेलिस्ट ठेवतोय, या प्लेलिस्टला क्लिक करा। ते व्हिडिओ पाहून तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेचा लाभ घेऊ शकता। धन्यवाद।